रात्री 9 वाजता. संस्कृती मुकुट घे. त्यांच्या डोक्यात घाल. मिस इंडिया सारखी फिलिंग येते काय. यस मिस भावधान. मी हिला एवढा अंडरस्टँड करून घेते आणि ही पोरगी लिटरली तोंडावरती म्हणते की तू मला अंडरस्टँड करून नाही घेत, तू असं असं करते आणि तू एक नंबरची ऍक्टर आहेस, तुला जे पण दुखापीठ झालेत ते तू ऍक्टिंग करतेस. जेव्हा तिने मला ते सांगितलं त्या दिवशीच ती माझी शत्रू झाली, कारण की जो मित्र असून ज्याला समोरच्याचं कळत नाही तो शत्रूच असतो नेहमी. तर जे तू बोलते ना अंडरस्टँडिंग, ते तुझ्या साइडून कधी नाही आलंय. इनफॅक्ट मला अंकिता, रसिका, वर्ष आणि श्रेजा या लोकांनी ट्राय केलेलं अंडरस्टँड करायचं, पण तुझ्याकडून कधी आलंच नाहीये. आपल्या बाजूला इतके कॅमेराज असतात ना, तुला सगळं नंतर दिसणार. तू शो घरी जाऊन बघ तेव्हा तुला कळणार. दादा तुम्हाला माहिती तिने अजून एक गोष्ट काय केली, ते कॅमेरावरती रेकॉर्ड झालं आहे. ती मला कानातून बोलते आपण आता भांडण करूया आणि नंतर आपण फ्रेंड्स राहूया. तर मी तिकडे चिडली, खूप लोक होते तिकडे अराउंड, आणि म्हटलं हे बघ मी ऑर्गॅनिकली करू शकते, कधी काय झालं आपल्यामध्ये, पण असं नाही करू शकत. कोण कोणाला काय सांगते ते मी विचारत नाही. तू फक्त तिच्या कानात एवढं म्हणालीस की नाही ते सांग की आपण खोटं खोटं भांडण करूया. खोटं नाही म्हटलं, मी सांगितलं मी तुझ्याशी आता येऊन भांडणार आहे, तुला माझ्याशी भांडायला लागेल. तू टीव्ही वरती खोटं वागतेस का? नाही. नेहमीच माझ्या आयुष्यात असं झालंय की कुठे ना कुठे कोणाची ना कोणाची समज करण्यामध्ये चुकी होते, त्याच्यामुळे खूप भांडण होतात. ती माझ्या वर्ल्ड मध्ये ऑनेस्टली एक्झिस्ट नाही करत. तिचा जो स्वभाव आहे ना, इतकुशी गोष्ट इतकी मोठी करणं, ते मला बिलकुलही आवडत नाही, म्हणून मी तिच्यापासून लांब राहते. सगळं बावधनकर बघतात. एक्झॅक्टली. महाराष्ट्र पण बघतोय. एक्झॅक्टली. तू त्यांची फसवणूक करते असं वागून की आपण दाखवायला भांडूया म्हणजे बघा चांगला कंटेंट मिळेल, लोक आपल्याला बघतील म्हणजे आपल्याला शो मध्ये ठेवतील, असं वाटतंय का तुम्हाला? मी म्हटलंच नाहीये ते, तिने त्याचं रस त्यांनी काढला. मी ते सांगितलं नाही असं म्हटलंच नाहीये. मला बोलायचं आहे सर. बोल. त्या दिवशी बाहेर रमशा, मी, स्नेहा आणि संस्कृती चौघजण बाहेर बसलेलो. त्याच संस्कृतीने सांगितलं की मी कॅमेरावर अशी आहे आणि मला एक कॅरेक्टर खेळायचं आहे आणि मी मागे अशी आहे. मी तिला स्पष्ट सांगितलं की असं तू करू नकोस. रमशा हे घडलेलं दादा बघा, सिंपल गोष्ट आहे की हिनी जे हे घडलं होतं की नाही, हो की नाही? मीठ मसाला मिरची टाकली हे घडलं होतं की हो की नाही? मी तुम्हाला एक सांगते ना, ते नंतर मी विचारेन. हो की नाही काय तिने म्हटलं की नाही मिरची टाकली सांग ना. संस्कृतीने काय म्हटलं होतं की हे जे काय झालंय ते आपण इथे नको डिस्कस करायला, कॅमेरावर डिस्कस. नाही, सिंपल गोष्ट नाही. असं बोललेली की आपण शो मध्ये भांडण करूया आणि शोच्या बाहेर आपण फ्रेंड्स राहूया. मी रडते पण मला इकडे येऊन स्ट्रॉंग दिसायचंय, मला इकडे येऊन गावाच्या मातीत हे माझं कॅरेक्टर आहे. जर मी माझं आयुष्य फेक करत असेल किंवा ऍक्टिंग करत असेल तर आय थिंक मग मी जिवंतच नसेल ना. संस्कृती तुला एकच सांगेन, कोणाची फसवणूक करायला जाऊ नको. एक्झॅक्टली. आपला मराठी कार्यक्रम आहे आणि आपण साधा कुठचा कार्यक्रम करत नाही आहोत. आपण आपली महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करतोय का, तर कुठेतरी ती मागे जाते आपल्याला असं वाटतंय. तुमच्या मार्फत ती जगभरात पोचते आणि प्रेक्षकांसमोर जर तुम्ही असं वागणार असाल तर काय आदर्श घेतील ते तुमच्याकडून सांगा. तुमचं अगदी बरोबर आहे, पण मला तेच सांगा, जर ह्या दोन मुलींना असं वाटतंय तर असं वाटतं. बघ तू बोललीस सगळं ओके, तुम्ही विचारून घ्या अजून कोणालाही घरात जर हे असं वाटत असेल ना तर मी त्याच्याबद्दल विचार करते. ऐक मी काय म्हणतो, तू जाऊन बोलीस. एखाद्याला जर भांडायचं असेल तर तो डायरेक्ट जाऊन बोलेल ना, मला तुझ्याशी बोलायचंय. टोन वरनं एखाद्याचं भांडण सुरू होतं, मला तुझ्याशी भांडायचं असं कोण जाऊन बोलतं का कधी? आपण ऍक्टिंग करूया कानातून, आता मी तुझ्याशी भांडणार. आपण ऍक्टिंग करूया. एक मिनिट अंकिता, खरं सांग काय झालं? दादा पण ते कॅरेक्टर वाईज ते सगळे पण रियालिटी शो मध्ये आलोय. कॅमेरा समोर ती ऍक्टिंग करते का हा प्रश्न आहे माझा. ते कॅरेक्टर जे म्हणत आहे ना, ते कॅरेक्टर कसं आहे, एक असते वेड्यापण आणि एक असते खूप मॅच्युअर. कधी कधी जेव्हा आम्हाला काही त्रास होते ना, ते तेव्हा तिचं एक कॅरेक्टर बाहेर येतो की खूप मॅच्युअर असते ती, आणि दुसरी एक अशी कॅरेक्टर आहे की ती खूप ड्रामॅटिक असणार आहे, आणि हे तिने स्वतः पण कबूल केलंय. आहे असं माझे पर्सनॅलिटीचे पार्ट्स आहेत, ते पार्ट्स इकडे तिकडे कॅरेक्टर दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तिची जी पर्सनॅलिटी आहे ना, ती फक्त तिच्या नखांपासून आणि तिच्या नथपासून असोसिएटेड आहे.
तर तिला अजून काही मिळत नाहीये म्हणून तिला असे फेक भांडण करायचे आहेत. मराठीमध्ये एक चांगली म्हण आहे, वेड पांघरून वेडगावला जाऊ नये. एक दुसरी छबी आपण स्वतःवरती पांघरून घालतो आणि एक वेगळं कॅरेक्टर किंवा एक वेगळं आपलं रूप आपण लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तशी तू आहेस का? मला याच्याबद्दल एक्सप्लेनेशन देता येणार नाही, कारण की कोणालाही त्यांच्या चरित्राबद्दल विचारलं की हे तू खरी आहेस का आणि हे टीव्हीसाठी करतेस का, ते ह्याचं कोणी तू स्वतः आता accept केलं की explanation माझ्या नाही देऊ कानातून शकत की fake भांडण करायची पॉइंटर कोशिश आहे करत त्याच्यामुळे होतीस. मी खरी आहे. मला पहिले खरंच खूप भीती वाटलेली की मे बी जर मी एवढी स्ट्रॉंग नाही आहे कॅरेक्टर आणि मला सगळं परफेक्ट लागतं, ते परफेक्ट मी करण्यामध्ये ना चुकायची नेहमी. आणि मला खरंच असं वाटलेलं की ते जर दिसायला लागलं लोकांना तर त्यांना खूप वाटेल की ही वीक आहे आणि हिला इकडे नाही राहायला पाहिजे. म्हणून मी तो स्ट्रॉंग असा कॅरेक्टर धरलेला की नाही मला फरक नाही पडायचा. आतमधनं मला खूप फरक पडतो सगळ्या गोष्टींचा, पण ती दाखवला नाही येतो. मी विचार पण नाही करू शकत की कोण तेवढ्या सगळ्या गोष्टीला एक झटक्यात खोटं बोलून एवढं कन्व्हिन्सिंगली स्वतःला सांगू शकतं की नाही ही समोरची खोटी आहे. हे जे आता ती रडते आणि बोलते ते खरं आहे, पण ती तशी का नाही राहू शकत? म्हणजे इकडे 1 महिना जे मी दुखापीठ करून घेतले, जी माझी जर्नी होती इमोशनल ऍडजस्टमेंट करायची, जे मी जेवढं सहन केलंय आणि त्याच्यावरती मात केले, ते तुला फक्त एक मी त्याच्याबद्दल character वाटतं, फक्त तू acting स्वतः वाटते. म्हणतेस, तू स्वतः बोलली तो माझं कॅरेक्टर आहे, एक ड्रामा करते, एक मॅच्युअर असते. मी तू त्या काही पण संस्कृतीला- म्हणतेस, तुला माहिती नाही. पण आहे मी कोण आहे. आपण जेव्हा पुण्यामध्ये भेटलेलो तेव्हा Please, मी नाही ओळखत तुला आणि तू नाही ओळखत मला. Yes. आजच्या पुढे म्हणून जर मी तुला असं बोलत तू असते. मला सांगितलं म्हणून मी मी कोण तुझ्याशी बोलायची नाही. ही जी आहे बोलते तर ना, लक्षात ignore ठेव करते, स्नेहा, करते, लक्षात त्या ठेव. reason साठी तिला आजच्या ignore पुढे जर करायची. तू मला सांगितलं अरे, मी मी कोण तुझ्याशी आहे आणि बोलतच मी नाही. काय खरी आहे, तुझ्याशी बोलतच तो नाही जो कधी. काटा मी दिसतोय तर ना बोलते तुला, तुझ्याशी. तो काटा फक्त तुझ्या कोणाला पण डोक्यावरती नाही. नसणार आहे, पण तुझ्या आयुष्यात असणार आहे, कारण की तो काटा मी असणार आहे. स्नेहा, तुला कोणाला मुकुट घालायचं? कारण सांग. ऍक्च्युली मला ही शत्रू तर वाटत नाही, पण कसं आहे ना, मला वाटतं की ती इंटरनली, मला वाटतं इमोशनली ती खूप डिपेंडेंट आहे. तिला लोक पाहिजे असतात. म्हणजे तिला कधी तुम्ही ओपिनियन पण विचाराल ना, ती म्हणेल तिकडून सुरू करा, सो दॅट तिला कळेल की बाकीची तिच्या मैत्रिणी काय बोलतायत, मग ती काहीतरी म्हणेल. ही एक गोष्ट मला तिची इरिटेट होते की ती बोलत नाही कधी स्ट्रेट फॉरवर्ड, ती मनात खूप गोष्टी ठेवते. दादा, मी मनात काहीच ठेवत नाही. माझं जे मनात आहे ते तोंडावर आहे. पॉइंट इज मी जास्त याबद्दल असं हे सगळं विचारच नाही करत. आणि जर इमोशनल सपोर्टची गरज तुम्ही सांगितली तर इथे इतके चांगले लोक आहेत, तर मी त्यांच्याशी का नाही सपोर्ट घ्यावा? ठेवायचे तर राहू द्या. मी का नाही माझं ऐक रमशा, तिचं म्हणणं काय, सपोर्टची नाही, तू कुठलाही स्टँड घेत नाहीस असं तिचं म्हणणं आहे. हो, तसं जेव्हा मला वाटेल तेव्हा मी स्टँड घेईल ना. तू लोकांचं ऐकतेस काय ऐकलं? जर तू त्या दिवशी तिकडे होतीस तेव्हा संस्कृती खोट्या भांडणाविषयी बोलली होती की नाही? त्या दिवशी मी तेव्हा नव्हते, मला त्याबद्दल त्याच्यानंतर जे आपण बाहेर बसलेलो आणि ती बोललेली की माझी ओरिजिनल पर्सनॅलिटी मला स्ट्रॉंग नाही वाटत, आणि मी तिला म्हटलेलं नाही संस्कृती, तुझी ओरिजिनल पर्सनॅलिटी सगळ्यांना आवडेल. मी नव्हतं म्हटलं ना स्नेहा, सगळ्यांना कम्फर्टेबिलिटी हळूहळू येते. सारखं कोणाच मोकाटेनी नाही. मला इनिशियली खूप भीती वाटत होती की मी जशी आहे शहरातली, ते इकडे गावकरी एक्सेप्ट करतील का. ठीक आहे स्नेहा, तू तुझ्या जागेवर जाऊ शकतेस. हे तर या, डोळे बंद करा. सांगा कारण. फेअरनेस हे मालकीनबाईचा टास्क असतो की जे फेअर असावं तेच त्यांच्यासोबत व्हावं. आणि त्या दिवशी मला वाटलं की ती माझ्यासोबत फेअर नव्हती, तर मी तिला बोलली की यार तू हे व्यवस्थित करत नाही आहेस. त्यावरून तिने मला पर्सनली माझ्या वजनाबद्दल, माझ्या मेंटल हेल्थबद्दल इतक्या टोचून वाईट गोष्टी बोलल्यात. 1 मिनिट, मी बाहेर बसून सगळं ऐकलेलं. तू माझ्या वजनावरून मला बोलली आहेस,
मी माझ्या मेंटल हेल्थ बद्दल जी जेन्युइन गोष्ट आहे, मी त्या प्रिस्क्रिप्शन आहे, माझी बोलते. थेरपिस्ट आहे, तू येऊन ते मिनिमाइज नाही करू शकत. ती येऊन माझं आयुष्य जगली, तिला माहितीये माझ्या आयुष्यात काय झालं. काय बोललीस? तू बोलली आहेस. म्हणजे तू सरळ येऊन मला कशी येऊन बोलू शकतेस? अंकिता You're very bad at it. असशील तू Okay, रेकॉर्डिंग घरी जाऊन बघ, ठीक तुला आहे. आय एम दिसेल. सो सॉरी हेतल, आय एम सो सॉरी. आता नको बोलू. हेतल, आणि तुझ्या दादा जागेवर मला जाऊ अजून एक शकतेस. गोष्ट आहे, प्लस साइज मॉडेल म्हणून इट्स अ कॉन्फिडन्स, युअर अ प्लस साइज मॉडेल. प्लीज कॉन्फिडन्स बद्दल बोलू नका. confidence शांत बस. मला असं वाटलं की ही कुठे ना कुठे स्वतःच अटकली आहे या बोलतात ना गुंतली आहे. आणि अगर तू प्लस साईज मॉडेल म्हणून या शो मध्ये एंट्री घेतली तर यू शुड बी व्हेरी कॉन्फिडंट अबाउट इट. पहिले ऐकून शांत तर घे बस. बाबा, ती काय बोलत आहे तर मी ऐकून घेणार नाही. हेतल, हेतल थांब. मी नाही ऐकून घेणार थांब. सर. उलट तिला ये तिकडे चांगलं जागेवर म्हणते की थांब. तिच्या उलट मी चांगलं बोलतेय. नाही हेतल. शी सेइंग की तुझ्यात कॉन्फिडन्स आहे. गाईज अजून कोण एकसारखं बोला. अजून दोन कोणी वेगळ्या तुला गोष्टी काहीच बोलू बोललं नका. नाहीये. नाही. अजून तुला नाही. कोणी काहीच म्हटलं नाही. स्वतःला नाही. टाळी बंद करा. नाही. ऐकून घे. काय ऐकायचंय मला? मी 22 तुझं ऐकायला इकडे नाही आली आहे. चला पुढे जाऊ. क्षमा दादा मी प्लीज एक गोष्ट सांगू का? सांगा. ऍक्च्युली मला फक्त एकच हफ्ता झालाय या घरात आणि एक हफ्त्यामध्ये मी नाही डिसाईड करू शकते की कोण माझे शत्रू आहे, कारण की सगळे माझ्यासोबत खूपच स्वीट आणि फ्रेंडली आहे आणि मी पण त्यांच्यासोबत खूप स्वीट आणि फ्रेंडली आहे आतापर्यंत. तर मी एक वीकमध्ये नाही डिसाईड करू शकते जेन्युइनली की कोण माझे शत्रू आहे. तर प्लीज मला माफ करा. ठीक आहे, तू जागेवर उभी आहे. तन्या तुझं काय म्हणणं आहे? संस्कृती डोळे बंद. सर ॲक्च्युली माझं पण तेच सेम म्हणणं आहे जे क्षमा बोलली. बाकी सगळे माझ्यासाठी सेम आहेत, सगळे स्वीट आहेत अजून तरी, म्हणजे अजून खरे रंग कोणाचे कळले नाही आहेत. पण त्यातल्या त्यात मी स्नेहाशी थोडंसं कमी आमचं बोलणं आणि इंटरॅक्शन असतं. बाकी मग तिच्याशी काही प्रॉब्लेम नाही, पण मी वोट तिला देईन. स्नेहा काय वाटते तुला? झाला ती आता म्हणते ना की तिच्याकडे ऑप्शन नव्हते अजून कोण म्हणून तिने मला दिलं. ओके. रेजाला सांगायची गरजच नाही, ती पटकन पुढेच येते सगळ्या गोष्टींसाठी. मी शोधत आहे कुठे गेले. रेजा एक मिनिट. प्रत्येक मोहिमेचा तू अनादर करणार आहेस का? नाही. पण हे करून तू करतेस. श्रेय, तुला एक कल्पना आहे का की तू हे सगळं जे वागतेस ना, हे सगळं वागणं अत्यंत खोटं खोटं वाटतं. फक्त आम्हालाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राला. या मोहिमेमध्ये पर्याय स्वतः असू शकत नाही. इथे शत्रू नेहमी आपला असतो, आपण कधीच आपले शत्रू नसतो. मला असं वाटतं की मी स्वतःची शत्रू आहे. तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस. याबद्दल तुला शिक्षा भोगावी लागेल. चालणार आहे तुला? चालेल. ठीक आहे, तू तुझ्या जागेवर जाऊ शकतेस. श्रेजा, तू हे सतत असं स्वतःला ब्लेम करून काय सिद्ध करणार आहेस सांग ना. म्हणजे तू स्वतःच्या इतक्या प्रेमात आहेस की शत्रू सुद्धा तू स्वतःलाच बनवून घेतलंस. हेच तर शिकायचं आहे मला, स्वतःवर प्रेम करणं जे नाही होत आहे माझ्याकडून. हे जे वागते ते पटते तुला वर्षा? दादा काय माहितीये, ती नेहमी काय पण होतं ना, आधी सगळ्या टास्कच्या अगोदर ती रडणार. तिच्या या बिहेवियर मुळे ना मी थोडी लांब राहते, कारण की एवढी ड्रेन होते मी. नाही श्रेजा तू चांगली आहे ना, आपण 10 वेळा समजवलं तरी ती स्वतःला बोलणार नाही माझ्यामध्ये फॉल्ट आहे.
तिचं हे वागणं तुम्हाला इरिटेटिंग होतं का? खूप जास्त. श्रेजा, तुला एक सांगतो, पॉझिटिव्ह विचार कर. समोरचा जर तुझ्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करतो तर ते पॉझिटिव्हनेस घे त्यांच्याकडून. त्याचा साठा वाढत जाईल, तेव्हा तुझा ऑरा पॉझिटिव्ह होईल. काय श्रेजा, हा काटेरी जो मुकुट आहे ना, तुझ्या डोक्यावर नाही, तू तुझ्या मनावर घालून घेतलायस. यातून बाहेर पड, एकच सांगेन, नाहीतर गावातून बाहेर पडायची वेळ. चला आजच्या मोहिमेला सुरुवात करूया. काळूवाळू यांच्याकडनं यांचे काटेरी मुकुट घ्या आणि यांचा जो कॉस्ट्युम आहे तो द्या, म्हणजेच ध्वज आणि त्यांची ओढणी. चला सुरू करायचं. तर आता आपला पुढचा खेळ आहे कुस्ती. तुम्हाला असं वाटत असेल किती वेळा खेळायची कुस्ती, पण तुम्ही विचार करताय जास्ती. का सांगा? कारण आता कुस्ती खेळायची आहे उशा वापरून. जी उशी आपण डोक्याखाली घेऊन झोपतो ना, त्याने तुम्हाला आता कुस्ती खेळायची. याच्यामध्ये तुम्हाला उशीनी असं मारत मारत समोरचा जो प्रतिस्पर्धक आहे त्याला खाली पाडायचे. खाली पडला तर तो हरणार आणि समोरचा स्पर्धक जिंकणार. पहिली जोडी आहे हेतल आणि निळ्या गटातून वर्षा. 3, 2, 1. हो हेतल. ढकलते दादा. उशी आहे माझ्या हातात. उशी फाईट्स अशी असते. मला असं वाटतंय की पुन्हा एकदा आपण हा सामना केला पाहिजे आणि आपण आता बेस्ट ऑफ 3 करू. पहिली फेरी तू जिंकलेली आहेस, अजून 2 फेऱ्या बाकी आहेत. चला चल हेतल. तू हात नाही वापरू शकत, तू हात वापरला. तू केलंस तसं मी केलं दादा. आता हेतल तू जिंकलेली आहेस. जर 100 किलोचा माणसाला तिने पाडलं तर मला असं वाटणार की हो स्ट्रॉंग आहे. हे तर कोणी पण करणं. मी 3 वर्षाच्या मुलाला असं ढकलणार तर ते मुलगा तर खाली पडणार ना. तर आता पुढची लढत आहे संस्कृती आणि लाल गटातून स्नेहा. 3, 2, 1. हात पकडले. माझा नाही हात. व्हेरी गुड ससा, व्हेरी गुड. हाताने खेळू नका, फक्त कपडे पकडले दादा. हाताने खेळू नका. ओ ओ ओ. कपडे पकडून ठेवले अजून. तू तोंडावरती मुक्का मारतेस. मुक्का नाही मारला, कॅमेरा बघ. तोंडावरती मला इकडे मुक्का लागलाय. टी शर्ट पकडलाय एका हाताने, मी दोन्ही हाताने. जर मी तिला मुक्का मारणार तर मला पण त्रास होणार, तर मी का मारूचे थोबड्यावरती? ती कुस्ती करायला नव्हती आली, ती माझ्यासोबत मारपीट करायलाच आलेली तिकडे. मुक्का मारणं हे नियम मध्ये आहे ना. मुक्का मारला असता तर मी जिंकली नसती. उशी दिली आहे, उशीचा वापर करा. उशी धरून तुम्हाला काय ढकलायचंय ढकला. मे बी चुकून स्नेहाकडून तिच्या गालाला लागलं असेल पंच, बट ते होत राहतं गेम्समध्ये. आय डोंट थिंक सो की स्नेहाने जाणून बुजून केलं असेल. सुरू करायचं. माझी उशी माझ्या हातात आहे. तिची उशी तिने सोडली कारण की ती माझे कपडे धरत होती. तिला उशीला उचलू दे. गाण्याला कपडे पकडले तुम्ही माझे परत. अरे बाबा उशी माझी सुटते. उशी सुटत नाही. तू धक्का कपडे पकडते. उशी तिच्या हातून पडली आहे ना, तर उशीने तिला उचलू दे. माझ्या हातातून का नाही पडली उशी? अशी पडली असती ना, तिकडे का उडाली उशी? तू मुक्का मारलास तो सही, मी माझी उशी चुकून पाडली तर ते फेक. तू एक काम कर, तू सगळ्यांचंच आमचं आयुष्य डिसाईड कर, कारण की तूच तुझ्या डोक्यात जी आहेस ना तेच तुला वाटतंय की खरं आहे. संस्कृती, तुला शेवटची संधी आहे. उशी पडली तरी आता खेळाडूला बाद करण्यात येईल, त्यामुळे ही फेरी पुन्हा होते. हे नियमाला धरून आहे. स्नेहा तू जिंकलेली आहेस. राणादा खरं सांगू तर मी फेअर खेळत होती. मी मुक्का तिला पहिल्यांदा मारलंच नाहीये. स्नेहाने थोडंसं तिला मारलं, तिला इथे सुजलं होतं. मी बघितलं इथे ससाला लिटरली सूज आली होती. मला मारायचं असताना मी उशी खाली फेकून मारली असती. सेकंड थिंग, ती खोटं बोलते.
कारण की उशी तिला हातातून पडलीच नाही. तू डिसाइड कर स्नेहा. खोटं खोटे मी कधी खोटी होते कधी राईट होते. गेम कधी खोटा असतो उशी कधी खोटी पडते. तूच डिसाइड कर सगळं. सगळ्याकडे तोंड पण तू डिसाइड कर. अनकम्फर्टेबल पण तू डिसाइड कर. सगळं तू डिसाइड कर. ठीक आहे. पुन्हा एकदा लाल गट विजयी आहे. आता शेवटची लढत. लाल गटातून येत आहे श्रेजा आणि निळ्या गटातून येणार आहे रसिका. सुरू करायचं. पहिली फेरी श्रेजाने जिंकलेली आहे. दोघांनाही सांगतोय ही शेवटची फेरी खूप महत्वाची आहे. उशी होती. अशा प्रकारे निळ्या गटाने पुन्हा कमबॅक केलेले आहे. आता एक सांघिक खेळाची संधी येतो तुम्हाला. म्हणजे काय माहितीये नाही. सगळ्यांनी मिळून खेळण्याच्या खेळाला म्हणतात सांघिक खेळ. मगाशी कसं 4 विरुद्ध आपण 4 केले तसं आता पुन्हा 4 विरुद्ध 4. या खेळामध्ये अंकिता जशी बाहेर आहे तसं आपण हेतलला सुद्धा आराम देऊया. थँक्यू. आता खेळायचंय आपल्याला रस्सी खेच. ही सतत वाड्यात चालू असते है ना. बघूया आता सगळ्यांची मिळून किती ताकद लागते. ही मधली रेष आहे पण तुमचा खेळ हा त्या रेषेच्या तिथून चालू होणार आहे. आणि मध्ये जी लाल रिबीन आहे ती जेव्हा तुम्ही या रेषेच्या मागे खेचाल तेव्हा तो संघ जिंकेल. समोर त्याला तुमच्या भागात खेचायचं. एक पट्टी बांधलेली आहे बरोबर दोरीला. सुरू त्याच्या मागून तुम्हाला करायचंय आणि सुरू केल्यानंतर त्याच्या पुढे हात आणायचा नाही. सुरू करायचा खेळ. चला लावा जोर. पण आमचं हेच स्ट्रॅटेजी होती की स्नेहा जी स्ट्रॉंगेस्ट आहे ती पुढे उभी राहील आणि श्रेजा जी सेकंड स्ट्रॉंगेस्ट आहे ती लास्टला उभी राहील. मी आणि शमा मध्ये उभे राहू. हो. आमच्या डोक्यात फक्त एवढंच होतं की आपल्याला रोप मागे पास करायचीच नाही एकमेकींना. आपल्याला जसं आहे तसंच खेचायचंय आणि पूर्ण जोर लावून खेचायचंय. 3 आम्ही ती रस्सी खेचायचा प्रयत्न खूप केला. आमचे घुटणे मोडले, हात मोडले, आमचे बोट मोडली. सोडा सोडा सोडा. लागलं का? सावकाश सावकाश सावकाश. ओके. पाणी जे डॉक्टर पाणी आणू जे पोटात आहे ते काढा. नको 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 नको. काय सतत लागत राहते मला. किती लागणार. इकडे लागलं सकाळपासून लागतच आहे. हे आर्मीचं टास्क. हे काय शिंगार घेऊन फिरत आहे का मी. काय पडले का बघितलं. जोरात लागलं. नो इज व्हॉट नॉट लाफ. यू नो व्हेन वी एक सेकंड जो आपण हारतो ना ते नाचतात आणि ते हसतात. यू आर इन कॉम्पिटिशन विथ देम. गेम मध्ये आलो. माझं कंकाल बघणार आज. जरी मी मेली नेली काही असू दे. आज या मुलींना जिंकू नाही दिलं. या मुलींनी असं टोचून बोललंय ना खूप काही गोष्टी. एवढं फेक बोलली आहे ना. सगळ्यात आधी ते हेतल आणि स्नेहाला मी अशी फटके मारणार आहे ना. एकदा मुंबईत भेटू दे बघा मी कशी त्यांची वाट लागते.
करायच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात. तर पहिली फेरी स्नेहाच्या संघाने जिंकलेली आहे, अर्थात लाल गट. आणि लाल गट आघाडीवर सुद्धा आहे. निळा गट तुम्हाला फार मेहनत घ्यायची आता. 3, 2, 1. खेचा निळा गट, खेचा. अजून वेळ आहे, खेच. वरचा खेच. फर्स्ट राऊंडमध्ये ते लोक थोडं इझिली हरले होते, पण सेकंड त्यांनी आम्हाला खूप टफ दिली. आम्हाला पण थोडं कठीण पडलं होतं खेचायला. बस बस बस, सावकाश सावकाश सावकाश. ऑब्व्हियसली आम्ही त्यांना माती चटवली आणि आम्ही जिंकलो दोन्ही राऊंड टग ऑफ वॉरचे. ओव्हरऑल टास्क बद्दल तर मला अजिबातच आवडलं नाहीये की आम्ही हरलोय, कारण की ही माझी पहिली अशी ग्रुप हार आहे. मी कधीच असं एवढे बॅड स्कोर मध्ये कधी हरले नाहीये. अशा प्रकारे स्नेहाचा संघ ही शर्यत जिंकलेला आहे. तर स्नेहाचा गट आघाडीवर आहे. तुमच्या संघाचं आणि तुमचं अभिनंदन. थँक्यू सर. ठीक आहे, कधी कधी हारावं पण लागतं, ज्याच्याने तुम्हाला नेक्स्ट टाइम अजून मोटिवेशन भेटते आणि तुम्ही अजून चांगलं काम करणार. आता खेळूया शेवटचा खेळ. धक्काबुक्की, मारामारी, खेचाखेची खूप झाली. आता आपण चालवणार आहोत सायकल. पण जोर जोरात सायकल चालवून पलीकडच्या टोकापर्यंत पोहोचायचं नाहीये. सायकल कशी चालवायची? हळू हळू हळूहळू सायकल चालवून सगळ्यात शेवटी जो पोहोचेल तो असेल आपला विजेता. हा, पण यात तुम्हाला वाटेल की पाय खाली टेकवता येतील, तर तसं अजिबात नाहीये. सायकल वरनं उतरायला परवानगी नाही. तर बॅलन्स गेला, पाय खाली टेकला, 2 गुण वजा होतील. जितक्या वेळा पाय खाली टेकवणार वजाबाकी त्याची होत राहणार. आणि 5 वेळापेक्षा जास्त झालं, जो काही स्कोर आहे आधीचा, त्यातून ते मायनस होणार. हा खेळ आत्ताचा जो आहे तो 20 गुणांचा आहे. सांग स्नेहा, तुझ्या संघातून कोणाला पाठवतेस? कोण आहे? तनया. आमच्या संघातून एक जाणार आमची रसिका. तनया आणि रसिका, तुमच्या जागा घ्या. सायकलची सीट आमची ऑलरेडी लूज आहे, ह्याच्यावरती कसं स्लोली चालवणार? तिचं नाही होते बघा, तिचं बरोबर आहे. हो, आम्हाला पहिले पण जे आम्ही ते गोणीचं टास्क करत होतो त्यात पण आम्हाला डिस्ट्रॅक्ट केलं होतं. आणि मला असं वाटतं की टास्क वाढवतात, कारण की आम्हाला कुठेतरी वाटतं की सगळ्यांना पाहिजे की ते जिंकावं. 3, 2, 1. हळू 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 हळू. माझ्या सायकलचं जे सीट होतं ते असं हलत होतं. सो मला काही समजे ना की कसं बॅलन्स करू मी. नाईस रसिका, व्हेरी गुड व्हेरी गुड. मला समोर सगळे दगड दिसत आहेत, थोडे ग्राउंड असं वाकडं तिकडं होतं, तर थोडी भीती वाटत होती की आपल्याला पडायचं नाहीये, कारण की पॉइंट जाणार त्याच्यामध्ये. व्हेरी गुड व्हेरी गुड. एकदम हळू जात व्हेरी गुड रसिका, व्हेरी गुड. नको हे बॅलन्स ठेव. रसिकाचा 2दा पाय टेकलेला आहे. 2दा पाय टेकले रसिकाचे. हळू जात नाही, अजून हळू जा. होत असेल तर छान जाते. 2दा लागले. शेवटी लास्टला माझा बॅलन्स चुकला. मे बी कोणत्या दगडामुळे ट्रिप झाले होते मी. तिचे 2 आणि तिचे 1. तिचं आता तिसरा. तुम्ही तिचे मोजा, मी घेते. 3 मिनिट. You just have 2 more chances. रसिका ताईंचा टेकलेला आहे. 4 वेळा टेकला रसिका ताईंचा पाय. माझ्या हाईटच्या हिशोबाने सायकल खूप छोटी होती, म्हणून पेडल पण खूप वर होते. तर मला ते पेडल करायला आधी थोडा त्रास झाला. 5 वेळा टेकला रसिका ताईंचा पाय. तिचा पण एकदा हळू हळू. व्हेरी गुड व्हेरी गुड. रसिका ताईंचा 6 वेळा पाय टेकलाय. तनया 2. त्यांचा 4 वेळा टेकला.
टर्न मारायचं पोचल्या, दोघी जणी पोचल्या. नाही यार, एंड मध्ये केलंस तू. दोघींचे पाय 6 वेळा खाली टेकलेत. शर्यत झालेली आहे. आता बावधान ऑलिम्पिकचा निकाल काय आहे याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. चला तर मग यासाठी बोलवूयात बावधान समितीच्या सदस्यांना. मी आमच्या समितीच्या सदस्यांना विनंती करतो की त्यांनी निकाल जाहीर करावा. मी आज जाहीर करू इच्छितो 48 गुण निळ्या गटाला मिळालेले आहेत आणि 88 गुण या लाल गटाला मिळालेले आहेत. म्हणून मी लाल गटाचा विजय झालाय असं या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद. ज्या आयुष्यातली पहिली ट्रॉफी आहे ती मला मिळणार आहे. पहिली ट्रॉफी, ते पण छान. टीव्हीवर. मग आता वाट कसली बघताय? संघ म्हणून या आणि घ्या ती ट्रॉफी. त्या तऱ्हेने विजेता संघ घोषित झालेला आहे. स्नेहा, कसं वाटतंय? खूप आनंदित आहे मी. माझी आयुष्यातली पहिली ट्रॉफी आज मला मिळाली आहे. पण तुला असं वाटत होतं ना की आम्हाला असं वाटतं की तू जिंकू नयेस? असं मला थोडं वाटलं होतं कारण की गेम संपतच नव्हता. कसं आहे, आयोजकांवरतीच अविश्वास दाखवला तर मग करायचं काय? मी तुम्हाला नव्हती म्हणत, मी जनरली म्हणत होती. जनरली त्यात मी पण आलोच ना. मला माझी खुशी सेलिब्रेट करू द्या please. नाही नाही, आज तुझ्या आता ट्रॉफी आहे, पण तू ज्या पद्धतीने बोललीस त्यामुळे अनेकांना वाईट वाटलेलं आहे. ठीक आहे राणा, आम सॉरी कोणाला वाईट वाटलं असेल तर. पण ते कसं होतं ना. नाही नाही, ऐक मी काय म्हणतो, आयोजकांवरती जर असे आरोप करण्यात आले तर नियम अधिक कठोर होत जातील. मी म्हणाली, पण मी कोणाला एम करून कोणाला नाही पर्सनली नाही, पण नव्हती तुझं बोलत. म्हणणं असं होतं की यांना नकोच आहे की आपण जिंकलेलं हवं. श्रेजा कशी स्वतःला कमी लेखते तसं तू दुसऱ्यांवरती संशय जास्त घेत असतेस. जसं श्रेजाला सांगितलंय की ती गोष्ट बंद कर, तशी स्नेहा मी तुला सांगतो की आता ती गोष्ट तू बंद कर. संस्कृती, काय म्हणणे तुझं? मी म्हटलेलं ना राणादा, ती तिच्या दुनियात तिची रचना रचते आणि तिला असं वाटतं ती तिच्या दुनियात जी गणलेली आहे ना तेच खरं आहे. ठीक आहे. मला हे नाही कळत की सगळ्या गोष्टी पिन पॉइंट. आता तिकडे पण जेव्हा प्रेपरेशन चालू होती, तिची सायकलची सीट वर खाली होत होती, माझी नाही होत होती त्या वेळेला, पण मी गप्प बसली. मला ठीक आहे, करू दे. नेहमीच सगळ्या गोष्टीला का हारले ना तर तुम्हाला ते जळजळते. आम्ही जिंकलो नाही तर तुम्हाला खूप वाईट वाटतं. चुका मुका नुक्स काढायचे असते. ठीक आहे, जसं तसं काय नाही ऍक्सेप्ट करू शकत. अजून आवाज यायला पाहिजे, आम्ही डान्स करतो. त्यांचा संघ जिंकलेला आहे. तर तुम्ही एकदा स्नेहा आणि हेतलचं अभिनंदन करा. त्यांना आम्ही अप्रिशिएट मनापासून करू, पण ते जे फक्त तेच आहे ना तेच आम्हाला वाईट वाटते. बाकी गरज नाहीये. प्लीज कीप मी तुला नाही देता येत. श्रेजा, शमा, तनाया, स्नेहा, ग्रेट जॉब. थँक्यू. चला आता आपण वळूयात पुढच्या पण अतिशय महत्वाच्या टप्प्याकडे. आता आपल्याला निवडायची आहे वाड्याच्या नवीन मालकीणबाई. या आठवड्याच्या ज्या गुणसंख्या आहेत त्या गुणांवरून ठरणार आहे की टॉप 3 कोण आहेत. टॉप 3 मधलं पहिलं नाव आहे तनया. पहिल्याच आठवड्यात तू जबरदस्त कामगिरी करून दाखवली आहेस. खुश आहेस? हो, खूप. कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय. म्हणजे असं वाटलं नव्हतं की मी या शो मध्ये जाणार आहे. अशी वाट बघत होते आणि इथे येऊन आता टॉप 3 मध्ये आले, एकदम वेगळंच वाटलं. वा. तर टॉप 3 मधलं दुसरं नाव आहे स्नेहा. टॉप 3 मधलं तिसरं नाव आहे रसिका. रसिका, तनया आणि स्नेहा मालकीणबाई कोण व्हायला पाहिजे?
मालकीणबाई कोण व्हायला पाहिजे? वर्षा सांग पटकन कोण? माझी खूप चांगली मैत्रीण आहे रसिका, तर मी तर हिलाच वोट करणार. संस्कृती? मला तनयाचं नाव घ्यायचंय पण तिने अजून वाडा बघितलाच नाहीये, तर एक सगळ्यात नाव पहिलं पटकन सांग. रसिका. अंकिता? रसिका. रसिका. रमशा? आमची रसिका. हेतल? हो, विचारणं चुकीचं आहे असं झालं मला, है ना? क्षमा? नेहा. तनया का नाही? तुम्ही दोघं एकत्र आलात ना? हो, पण मला असं वाटतं की तिने वाडा बघितले नाही आणि तिला नाही माहित की हे सगळे कसं आहे. तर मला मेन कसं झालंय की मी अजून शिकतीये की मालकीणबाईचे कामं काय काय आहेत. जबाबदारी घेतल्याशिवाय कळणार कशी की आपली जबाबदारी काय आहे? बरोबर. श्रेजा? यावेळेला रसिकाचं नाव घेते कारण तिने खूप मोहीम जिंकल्यात आणि लास्ट टाइम पण ती ऑलमोस्ट बनता राहिलेली. सगळ्यांच्या मनात आहे खरं तर रसिकाचं नाव, पण मालकीणबाई होणार आहे रसिका. हेतल, तू तुझ्या हाताने मालकीणबाईचं जे लॉकेट आहे ते रसिकाला घाल. खुश आहेत सगळे? खूप खुश होतो. वा, आता मजा येणार. आता मजा येणार. तर रसिका येस, ये इकडे. कसं वाटतंय? भारी वाटतंय. भारी वाटतंय. तर आपल्या कठीण मोहिमा पार करत, वेदनेवर मात करत आज आपण या घरच्या मालकीणबाई झालात. थँक्यू. या गावातलं आपलं पुढील आयुष्य सुखकर व्हावं यासाठी पितांबरी क्युरॉन प्लस रिलीफ ऑइल तर्फे तुम्हाला मिळत आहे एक छानसं गिफ्ट हॅम्पर. पितांबरी क्युरॉन प्लस पेन रिलीफ ऑइल म्हणजेच वेदनेवर करू मात, जगू पुन्हा जोमात. थँक्यू. आणि आता वेळ आलेली आहे निरोप समारंभाची. तर सगळ्यात आधी गावच्या वेशीबाहेर कोण जाणार आहे? कुणी जावं असं तुम्हाला वाटतंय ते सांगा. मालकीणबाईंपासूनच सुरुवात करू. माझ्यासाठी हेतल. कॉन्टेंट वाईज आणि टास्क वाईज मला वाटते ती खूप बोरिंग आहे या शो साठी. पुढे? माझं पण नाव हेतल आहे. जे पण झालं ती एकदा पण जिंकली ना तर तिला खूप हवा येते, तर ते मला आवडत नाही. ठीक आहे. पुढे? संस्कृती? हेतल. कारण? आवडत नाही मला. पुढे? अंकिता? हेतल. हेतल. कारण? नाही जमत आता. रमशा? हेतल. कारण? ती माझी लिस्ट फेवरेट आहे या घरात त्यामुळे. स्नेहा? संस्कृती इरिटेट करते मला थोडी थोडी म्हणून. हेतल? संस्कृती. कारण? मालकीणबाई पण असताना मला तिने खूप त्रास दिलाय. कामं तिचे व्यवस्थित झाले नव्हते, अर्धवट कामं व्हायचे. सो क्षमा? पटकन नाव घ्यायचंय. माझं असं कोणाचीही ग्रजेस नाही आहे. मग तुला पाठवू का गावच्या बाहेर? नाही. नाही, मग नाव घ्यायला पाहिजे. आठवडाभर त्यांच्या बरोबरच ना. हो. तुला वाटलं असेल कोण कमी आहे बाबा, कोणी या वाड्यात या गावात नाही राहिलं पाहिजे, तर त्याला गावच्या वेशीबाहेर पाठवणं गरजेचं आहे. असं एकतरी नाव असेल. सगळे तर शो नाही जिंकणार, कोणतरी एक जिंकणार. बोल लवकर. हेतल. सॉरी. हेतल. कारण? कारण माझी खाली एक वेळ तिच्या सोबत कळलं आम्हाला. वाद झाले तुझे. एकदा वाद झाले. एकदा खाली वाद झाली होती. हो. ठीक आहे. पुढे? तनया? आय थिंक मी स्नेहाच म्हणेन. स्नेहाचं नाव घेशील? पण माझ्याकडे खरंच असं काहीच रिझन नाहीये, कारण की माझं कोणासोबतही काही ग्रजेसच नाहीयेत. नाही, ग्रजेस असायची गरज नाही, ते स्पर्धा आहे. हो, म्हणजे उद्या जर एखाद्याला वाटलं की नाही बाबा माझा खूप मोठा कॉम्पिटिटर आहे, तर त्याला सुद्धा तुम्ही गावच्या वेशीबाहेर काढू शकता, कारण तुम्हाला पुढे जायचंय. चला पुढे. श्रेजा? हेतलचं नाव घेते कारण मला असं वाटतं थोडीशी जास्त ओव्हर कॉन्फिडेंट आहे. ओव्हर कॉन्फिडन्स. हे झाली तुमचे मतं. आता मी सांगतो
आपल्या गुणांनुसार बॉटम 3 मध्ये असलेली नावं आहेत अंकिता, दुसरं नाव आहे वर्षा आणि तिसरं नाव आहे क्षमा. तिघींपैकी आज कुणाला तरी गावच्या वेशीबाहेर जावं लागणार आहे. तुमची शेवटची प्रतिक्रिया काय वर्षा? मी तर माझा खूपच बेस्ट दिला आहे आणि या शोमध्ये येणं माझं स्वप्नासारखं आहे. कारण की मी नाही विचार कधी केलेला की मी नॅशनल टेलिव्हिजनमध्ये येऊन कधी असं रियालिटी शो करेल. अंकिता? येस, आभारी तर मी पण आहे कारण की मला एवढा मस्त मोठा प्लॅटफॉर्म दिला आहे झी मराठीने. ही जर्नी कधीच विसरणार नाही कारण की मला एकच गोष्ट आहे, मम्मी मला बोलायची आमच्या जमान्यामध्ये आम्ही हे केलं ते केलं. तर मम्मा मी ऑलरेडी तुझा जमाना जगली आहे. तर आता मला कळतं तुला कसं वाटत असेल. तर हा मालकीनबाई होतीस तू एक आठवड्यासाठी आणि आता एकदम बॉटम 3 ला आलीस तू. ठीक आहे, कुठे बॉडी पण कधी कधी साथ देत ना दादा. क्षमा, पहिल्याच आठवड्यात बॉटम 3 मध्ये. मी या घरात जास्त वेळ पण नाही स्पेंड केली. तर जितकी पण टाईम मी स्पेंड केली मी खूपच हॅपी आहे. आणि टास्कमध्ये आणि सगळ्यात घरात पण मी आपले बेस्ट दिले. तर मी हॅपी आहे की मी जे काही केलं मी सॅटिस्फाईड आहे. तुम्ही तिघी इथे या. सगळ्यात आधी आपण आता गावचा आहेर मागवूयात. काळूवाळू द्या. हा गावचा आहेर जिला मिळणार आहे, जी आज गावच्या वेशी बाहेर जाणार आहे, तिचं नाव आहे, कदाचित तुम्ही कल्पनाही केली नसेल की हे नाव असू शकतं, आणि ते नाव आहे अंकिता. तुला काय वाटतंय? दादा हे काय आता मी आलेली पुढे. जायचंय तुला? नाही, मला वाटलं विचारतोय तुला. असं तुम्ही बोलले तर तुला काय वाटतं अंकिता, कोणाचं नाव असेल तिघींपैकी? मला असं वाटतं क्षमा असेल कारण की वर्षानी खूप सारे मोहीम केले आणि असं नाही की आम्ही आत्ता आलो आहोत, आम्ही कन्सिस्टंट राहिलो आहोत. गावच्या वेशी बाहेर जाणारं नाव आहे क्षमा. क्षमा, एका आठवड्याचा तुझा प्रवास होता. जे काय केलंस ते तू 100% दिलेलं आहेस. काही म्हणायचंय तुला? आय थिंक मी हॅपी आहे आणि मी अजून तरी मी जस्ट सगळ्यांसोबत जस्ट कॉन्व्हर्सेशन स्टार्ट केलं होतं आणि यु नो खूप मला तुला कमी वेळ मिळाला असं वाटतं. नक्कीच म्हणजे तू हा कार्यक्रम मिस करशील, हे गाव मिस करशील, तुझे हे नवीन मित्र मिस करशील. खूप छान खेळलीस तू सगळ्या मोहिमा. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही क्षमाला निरोप द्यावा. क्षमा ऍक्च्युली खूप जास्त क्यूट होती. तिने मला मुळात असंच विचारलेलं की अंकिता मैं आज जाऊगी क्या शायद, आणि तिला असं ते इंट्युशन वाटत होतं आणि मी तिला असं बोलली नाही ग, थोडी ना वाईल्ड कार्डला एवढ्या लवकर काढेल, आत्ताच आली, या वीकमध्ये तर तू आली आहे. टू बी व्हेरी ऑनेस्ट मला एवढं वाईट नाही वाटतंय तिचे गेल्याचं, कारण की ती वाईल्ड कार्ड होती. हो, ती खूप पोटेन्शियल आहे, खूप टॅलेंटेड आहे, पण आम्ही 1 महिना इकडे खूप जास्त राहिलो आहे आणि खूप काय सॅक्रिफाईस करून इकडे राहिलेलो आहे आणि आता गावाचेच वाटतोय आम्ही. तर मॅडम तुमचं नाही होऊ शकत. तर मंडळी, आज क्षमाचा प्रवास इथे संपलेला आहे, पण या खेळातला, या स्पर्धकांचा, या गावातला प्रवास अजून संपलेला नाहीये. तो असाच चालू राहणार आहे. वाड्यात वेगवेगळ्या गोष्टी सुरूच राहणार आहेत. बावधन ऑलिम्पिकच्या निमित्तानं आपण वेगवेगळे खेळ इथे बघितलेत, पण वाड्यातला खेळ आता हळूहळू बदलायला लागलाय. भेटूयात आता पुढच्या भागात